जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. तर जयश्री आज तुम्हाला आमच्या नदीने संध्याकाळच्या वेळेस कडेनं घेऊन फिरणार आहेत. तर इथं आमच्या दशाभाऊचा पालक धुतलेला आहेत आणि हा पालक स्वच्छ पाण्यात येतात. बरेच जण म्हणे ताई तुम्ही गटार येते, हे गटार वगैरे काही नाही आहे, शुद्ध पाणी डोंगरातून आलेलं पाणी आहे, वाहतं पाणी आहे नदीचं. तिथं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला फक्त माती असते, ती माती धुवून काढायची असती फक्त, त्याच्यात असं काही खराब वगैरे काही नसतं. तर आता हे तुम्ही पाहू शकता, हे धुवून आणि इथं त्याचे गठ्ठे रचले जात आहेत आणि हे गठ्ठे रचल्यानंतर इथं गाड्या येतात आणि यांना घेऊन जातात मार्केटला. आहे की नाही सोप्पं. आणि आता शेपूला 800 रुपये शेकडा भाव आहेत. आणि हे बघा तिकडनं मेथी खोऱ्यातून आली आहे, ती मेथी धुण्यासाठी. तर ती पुढच्या तिथं आता जागा, आता इथं नंबर लागलेत बघा कोण कुठं टाकणार आणि धुणार. तर पूर्ण जर तुम्ही नदीला चक्कर मारला तर नाही, मी फक्त आमच्या शेतापासनं तर ते थोडंसं आमच्या दुसऱ्या धावणीपर्यंत नेणार आहे तिथपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता इथं पालकाची तयारी चालू आहे आणि 2-3 गठ्ठ्या इथं मेथी दिसते. ही पण पाण्यामध्ये नदीतच टाकलेली आहे. पूल आहे तिथं आणि ह्या पुलाच्या खाली समोरच पाण्यावरती शेपू पालक वरून आणि ही खालून असं आहे ते, फक्त एक पूलमध्ये. आणि इथं धुण्याचं काम सुरू आहे बघा. 5,500 मेथी आहे ती आणि हिला धुवून सुकवून आणि नंतर त्याच्यात भरणार. गावातले शेतकरी कसे इथून तिथून भाज्या धुवायचं काम चालू आहे. आणि मी ना तिने आज ठरवलंय की तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला आमच्याकडं काय चालतं दाखवायचं. आज आम्हाला वेळ पण होता, तर त्यामुळे चला त्यांना मदत बी करूया आणि बघूया कशी भाजी धुतात. थोडासा पुढं आल्यावरती हा तिसरा टप्पा, इथंही 7,500 भाजी आहेत आणि 3 जण धुवायचं काम सुरू आहेत. आणि आपणही त्यांना मदत करूया. आणि ही बघा, मला आज फक्त दाखवायचं होतं तुम्हाला की आमच्याकडं कसं काम चालतं. आणि आता शेतातले कामं संपून बाकीचे घरी गेले, ज्यांच्या भाज्या आहेत ते नदीकडे. बरोबर ना दीदी, हे बघ जुडी भारी गड्या, मस्त एकदम एकच नंबर. काय भाव चालू आहे आता? जागेवर 9 रुपये. आधी जवळ आहे ना, आमचा आवाज तरी येईल तुला. चांगला काढ बाई व्हिडिओ. हा जवळ ये. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असेही होतात की ताई नदीचं पाणी आहे, भाज्या धुणे योग्य आहे का? तर हो, अगदी योग्य आहेत. कारण गावापासनं ही दूर आहेत आणि इकडं फक्त आणि फक्त निसर्गरम्य वातावरणात नैसर्गिकरित्या वाहणारं पाणी आहे नदीचं. आणि लोकवस्ती ही बिलकुल नाही आहे. मला काय बोलायचं आहे तुम्ही समजून जा. आणि त्यानंतर इथं असं काम सुरू आहेत बघा. रोज असं काम चालू असतं आणि खूप काम असतं आमच्याकडं. आणि याला वर्कर पण भेटत नाही, कामगार उपटायला. कारण आमच्याकडं MIDC आहे, तर MIDCमध्ये घरचे कामं आवरून लोक तिकडंच जातात. आणि सगळ्यांचा प्रयत्न असाच असतो, थोडी तरी आपण आपल्या शेतात भाजीपाला पिकवूया, त्यालाच खुरपणी हे सगळं प्रकार सुरू असतो. दुसरींकडं जायला वेळ नाही, तर मग हे घरचे लोक मिळूनच करतात. तर आमच्याकडनं एवढं जास्त होत नाही, त्यामुळं आम्ही 1,000-2,000 भाजी काढता येईल रोजची असंच करतो. कारण इतकं जर टाकलं तर आता यांचे 7-8 जण आहेत, त्यांनी मिळून काढली आहे ती भाजी. घरचेच आहेत ते पण, जॉईंट फॅमिली 3 भावाची. बरोबर ना. अजून या ना तुमची भाजी तुमचीच आहे का? एक कट्टी टाकली होती का? एक कट्टी बाबू. हे ऐकलत का कशी भाजी आहेत? आणि यांचीच पुढं पण भाजी आहेत. तर 2 ठिकाणी टाकलं आहेत आणि नदीतनं फिरायला भारी मज्जा येते. पाणी थंडगार लागते कारण संध्याकाळची वेळ आहेत. आणि इकडं बोरीचे चिंचेचे झाडं पण मस्त आहेत बरं का. आपण तिकडं पण जाणारच आहोत वेळ मिळाला तर. आणि आपण आता आमच्या घरात शेतापासून फक्त थोडंसं दूर आलंय. ते 3 टप्पे झाले बघा. आता हा 4था टप्पा. इकडं पण ट्रॅक्टर म्हणजे भाजी ते. आणि आम्ही काही जास्त नाही फिरणार सगळी नदी थोडंच. पण बघा शेपू तर अशाच आहे, म्हणजे शेपूची भाजी दिसते का आता. इथं पण घ्या ना. हा तिकडं टाकायला धरू का मी अंतरावर चालत आलो बघा आपण. तर इथं शेपूची भाजी धुवायचं काम सुरू आहे आणि ती पण भाजी म्हणजे भाजीच
सगळीकडं भाजीच भाजी दिसते, मोठे मोठे गट्टे आहेत. दिवसभर ही भाजी उपटली आहे, उपटून बाहेर नदीत आणली आहे आणि ही धावणी उतरून आणली आहेत. आम्ही पण इथं आमच्या शेतात इथं पण आहे, आमचं वरती चढलं की आमचं शेत येतं. तर अशा ठिकाणी बघा तुम्ही भाजी आणलेली आहेत एकदम. आणि आता ही स्वच्छ भाजी या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून टाकायची, म्हणजे ती सुकत नाही, मग व्यवस्थित राहते आणि तिथं मळक चळक नाही राहत. बघा खाली वाळू आहेत, खडे आहेत, तिला माती लागत नाही. तर आता ही भाजी धुवून पुन्हा व्यवस्थित तिकडे मेथीची भाजीसारखं आपण हिला फेकू नाही शकत. शेपू आणि पालक खूप अतिशय नाजूक असतो, तर त्याला काय करण्यात आपल्याला व्यवस्थित नेऊन टाकावा लागतो त्याला. हे बघा असं असं समोर पण आपण फेकू नाही शकत त्याला जागेवरती टाकावं लागणार. तर अशा पद्धतीनं काम सुरू असतं. आणि मी म्हटलं ना की आमच्याकडं सदन शेतकरी कशा असतात, तर त्यांच्याकडं रोज ना काही ना तरी 8 दिवसातनं 2-3 वेळेस त्यांच्या शेतातलं उत्पन्न मंडीला जात असतं. आणि मंडी म्हणलं की ताजे पैसे येणार, बरोबर. वरवटा पाटा चालण्यासाठी असं म्हटलं जातं इकडं. हे बघा आम्ही आज नदीची सैर करायला निघालोय आणि सैर करता करता भाज्या काढायचा आम्ही. यांची शेपू येते आणि बघा किती भाव काढली आज. किती शेपू काढली आज? 3000. काय भाव जाईल? 600 रुपये शेकडा. काल काय गेलती? 600 गेलती. छान वाटतंय. आणि नदीत स्वच्छ पाणी आहे, मस्त धुवून काढायची खळखळ. आणि सुकायला बघा खडे सोपी जाती मग का. हो चला मग करा कंटिन्यू. कारण दिवस माळा झालेला आहे, थंडी वाजते, त्याच्यामुळं पटापट आवरायचं आणि घरी पळायची करायचं आहे आता. पण असं नाही जमणार आहे, कारण ही सगळी धुतलेली भाजी परत एकदा कॅरेटमध्ये किंवा त्याचे गठ्ठे बांधावं लागतील, म्हणजे 8-9 इथंच वाजतात. त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणं अत्यंत गरजेचं आहे. ही तुम्हाला एवढी मेहनत दिसते, तिची उगवण्यापासून तिला पाणी भरणं, खुरपणी, फवारणी, नंतर ती उपटणं, इथपर्यंत आणणं पण काही सोपं नाही. हे पाठीमागे दिसतंय धावणी, तिथून डोक्यावर वज आणलं ना मग कळतं नानी आधी येते इथे, बरोबर ना. हो गाडी बी येत नाही तिथून, पण माणसाला वज आणावं लागतं. आणि सगळे म्हणतात की आम्ही शेतकरी वाटत नाही. नाहीच शेतकरी, आम्ही स्मार्ट शेतकरी आहे. हा. आणि शाळा सुटल्यावर आदिती आणि मी दोघी पण मी आणि आदिती आम्हाला जसं आमची शाळा सुटते तसं आम्ही शेतात असतो दोघी पण, कारण आम्हाला दोघींना पण काम करायला खूप आवडतं. आणि ह्या अशा निसर्गरम्य वातावरणात टाईम स्पेंड करायला. आणि बऱ्याच वेळेस खूप काम करून परेशानी बी होती, तसं काही नाही आहे. पण बरेच म्हणतात की तुम्ही शेतकरी नाही, तर आम्ही सांगतोय सगळ्यांना आम्ही स्मार्ट शेतकरी. कसे तर एकदम भाजीपाला मी नेहमी सांगत असते, आम्ही डिवाइड करून लावतो, कशाला तरी भाव असतो. आज बघा आज एवढी तर आम्ही काय करतो, भाज्या लावतो, सगळीकडं पीक पाणी आणि सगळ्यांना भाव असतो. थोड्या दिवसाची पिकं घेतो, मल्टीटास्किंग काम असतं. आणि रोज प्रत्येकाला काही ना काहीतरी मंडी हवी असती. कमीत कमी 8 दिवसातून 3-4 वेळा तरी, म्हणजे काय होतं पगार आमचा तिसऱ्या दिवशी चालू असतो, बरोबर ना. मग चकाचक असतं का, मग आम्ही सगळं करू शकतो की नाही. आणि आमच्या पंचक्रोशीत पण हेच चालतं सगळं. आणि मी आज त्याच्यामुळं नदीची सैर करायला दाखवते तुम्हाला, की तुम्ही बघू शकता जिकडं तिकडं. हे तर आम्ही इथपर्यंत आलो, पुढं जसं जाऊ ना तसं हाच प्रोग्राम सुरू आहेत. आज काय दररोजच असतं, आज यांची उद्या कोणाची तरी असणार. त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवलेलं आहेत. मुलांना शाळेत बाहेरगावी पाठवण्यात आलेले आहेत आणि ते पुन्हा शिकून पुन्हा ड्युटी इथूनच करतात आणि उरलेला वेळ असा इथं काम करण्यात घालवतात. तर त्यामुळं मला माझं गाव खूप आवडतं. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहायचा. परत भेटूया नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे. आणि इकडं पण भाजी काढाय धुवायचंच काम चालू आहे. किती भाजी? 5000 भाजी आहे. 5000 भाजी धुवायला आता वाजले 6:30. म्हणजे किती टाइम होणार अजून? 2 तास काय? 2 तास म्हणजे 6, 7, 8, 8:30 इथंच वाजणार. कारण ही धुवायचीच नाही. हे बघा किती गंज बाकी आहेत अजून. ही धुवून तिचे गठ्ठे बांधून किंवा कॅरेटमध्ये भरून पुन्हा जाणार आहे. आमचे नाना आले. नाना आज काय भाजी काढली? काय काढली मंडी? हा
नानाच्या हातात भाजी भाणं कोणती कोमथीर आहे कोमथीर. कोमथीर मंडील काढली पण हा किती निघाली? 1000 1000 आहे. काय नाही 1000 आहे. काय शेकडा जाते? जाती 6 रुपये 7 रुपये 6 रुपये 7 रुपये शेकडा. आणि अजून काय काय? काही मेथी पाहिजे फुटून काढा मेथीवर हा अजून तिथे. गोबी नाही का? नाही गोबी नाही. या वर्षी काय काय अजून? ह्या वर्षी कांदा आहे, कडची आहे. कांदा येतो का तुमच्याकडं? तुमचं बर्डाचं रान आहे का? कांदे येते ना. हा बर्डाचं रान आहे. बरोबर. बरं. तर बघा कोणालाही पकडलं त्यांना विचारलं तर त्यांची पण मंडी रोजच्या रोज चालू आहे. आमच्यावर पाणी उधळत आहे तिकडून, कारण तिकडं धुवायची स्पीड त्यांना चालू आहे. कारण काय होणार आहे? कोमतीर आम्हाला आहे का? वानोळा वानोळा आहे आम्हाला कोमतीर. वानोळा आहे का? नका नका आमच्याकडे गंज होत आला तिला. चला आता घरी जाऊ. चला आदू. तर इथून तिथून भाज्या म्हटलं ना मी, तर ते असं चालू आहेत बघा काम. सगळीकडं भाजी धुवायचं काम. आणि इथं चिंचेचं झाड पण खूप सुंदर आहेत. आम्ही चिंचाच्या आवडीने खातो कारण ती खूप गोड आहेत. नेक्स्ट काय? पाठीमागचा गंज त्यांनी आवरलेला दिसतोय आणि ते आता पुढच्या किती गंजावर धुतली आतापर्यंत? त्यांना हेल्प करण्यासाठी. कारण एक ट्रॅक्टर तिथे टाकलं एक इकडं. आता किती आणि मी धुवायची म्हटलं अजून ना की इकडं? आमच्याकडं वरोटा इकडं 5,000 चालला पडलेली पाहिजे आहे. म्हणतात ताज्या ताज्या भाज्यांमधनं. म्हणजे काय तर ताजे पैसे आले तर घर चालायला सोपं जातं. काम चालू आहे इथून. तर तुम्ही बघू शकता इथून तिथून भाज्या चालू आहे. इथं मेथी, तिकडनं शेपू, तिकडं पालक. तर अशा पद्धतीनं. आणि हे आमचे नवरदेव उद्या लग्न आहे आणि आता 7:30 वाजत आले तरी पण शेतामध्ये. आणि त्याला घरी जाईपर्यंत 9:30 नक्कीच वाजणार. त्या सगळ्या भाज्या गोळा करत त्याला न्यायच्या आहेत. आणि अजून गाड्या आहेत बघा इकडं. असे टेम्पो फिरत असतात, ट्रॅक्टर फिरत असतात आमच्या तिकडं. प्रत्येकाच्या शेतातनं बांधावरती काही ना काहीतरी भाजी आलेलीच असणार. तर अशा पद्धतीनं आमच्या हे गावात काम चालतं आहे की नाही भारी. एकदम फॅक्टरी म्हणलं तरी चालेल. मेथीच मेथी सगळीकडं. बरोबर आहे ना. तर असं जर तुम्ही केलं तर तुमच्याही शेतामधून भरपूर उत्पन्न निघणार कमी जागेतून त्याच्यातनं. आणि त्याला व्यवस्थित जर तुम्ही सामूहिक शेतीसारखं केलं आमच्याकडे थोडं निघलं तरी ते मार्केटला जातं. आता बघा इथं पण भाज्या अजून भरपूर व्हायची राहिली आहेत. मलाच वाटतंय कधी आटपेल. 6:30 वाजले. एवढं वल्ल्या पाण्यात बघा हिवाळा आहे तरी सर्दीचं काही नाही. स्वेटर नाही काही नाही. वल्ल्या पाण्यामध्ये दपादप मेथी धुतात. आणि ही 5,500 मेथी. बापरे उभं एवढं पाण्यात नका जाऊ ना. बघा किती भाजी धुतली बघा. जाता येता सगळ्यांना गप्पा मारत. वानोळा वाटतंय का रे? नाही वानोळा तरी पण देतात बघा. 10-11 रुपयाला जोडी आहे. तरी आमचे शेतकरी कधीच म्हणत नाही की नको. भाव आहे तिला वाटतात जशी पाहिजे तशी. असं करत करत भाजीचं गंज बाहेर येतोय. तुम्ही पाहू शकता जिकडं तिकडं भाज्याच भाज्या आहेत. आणि भाजी पण एकच नंबर आहे. आणि 800 ते 1200 रुपयापर्यंत भाव चालू आहेत. माल जसा असेल तसा त्याला भाव मिळतो. आणि आता गावाकडं ओढ लागली आहेत सगळ्यांची. कारण ज्याचं काम आटपलं ते घरीकडं निघत असतं. आणि हळूहळू दिवस चांगलाच माळत आलाय. सूर्य तर केव्हाचा डोंगराआड झालेला आहे. आणि आम्ही तर गोबी आमची काढून ठेवलेली आहे. आता ही रस्त्यावरती आणि इथून ही आमची गोबी उचलून नेणार. आणि मी म्हंटल ना नदीची चक्कर तर अशी. आता मी गेट मधून आधी मध्ये आली आहे. हा 5 ठिकाणी भाजी दुरायला. ते बी आम्ही जास्त वेळ नाही गेलो काय. इकडं दूध काढायचं काम सुरू आहे. योगेशचं काम काही आवरत नसतात. इकडं आम्ही भेंडी पण काढून ठेवलेली आहे ना रे. आलो घरी आता. आणि सगळे कामं आवरत बघा पूर्ण अंधार झालेला आहेत आता. आणि आता आम्ही घरी निघालो. रस्ता पण दिसेनासा झालाय. आणि नेहमी असंच चालू असतं. तर भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे. व्हिडिओ तर काही दिसणार नाही.